सध्या आपण आहोत नागोठणे अलिबाग या मुख्य रस्त्यावरती। आपण जर बघितलं तर माझ्या मागे हा नागोठणे ते अलिबाग हा मुख्य रस्ता आहे। रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबागला जोडण्याचं काम जे आहे ते या रस्त्यामार्फत केलं जातं। असंख्य जी गावं आहेत तर त्या गावांना अलिबागपासून जोडण्याचं काम जे आहे ते याच रस्त्याच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याच रस्त्यावरती आता दरडचा जो धोका आहे तो संभाव्य धोका निर्माण झालेला आहे। दरड जी आहे ती केव्हाही या रस्त्यावरती येऊन एखादा भीषण अपघात होण्याची जी आहे ती दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही अंश जो आहे तो दरडीचा भाग जो आहे तो एकंदरीत या ठिकाणी खाली कोसळलेला आहे। मुसळधार पाऊस जर झाला तर हे जे खाली दरडीच्या कोसळलेल्या आहेत त्या थेटपणे रस्त्यावरती येऊन या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। आपण हा जो बघताय हा नागोठणे ते अलिबाग हा मुख्य रस्ता आहे आणि कुर्डूस नजीक या कुर्डूस गावानजीक ही जी दरड आहे ही अशा पद्धतीमध्ये अर्धवट पद्धतीत रस्त्यावरती कोसळलेली आहे। मात्र भरमसाठ पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला तर ही जी अर्धवट रस्त्यावरती आलेली जी दरड आहे ही थेटपणे या रस्त्यावरती येऊ शकते। हजारो लाखो वाहनं जी आहेत ती या रस्त्यावरून प्रवास करत असतात। आपण जर बघितलं तर हा एकंदरीत नागोठणे, माणगाव, रोहा त्याच पद्धतीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचं काम जो आहे तो हाच रस्ता करतो आणि याच रस्त्यावरून असंख्य जे प्रवासी आहेत ते प्रवास करत असतात आणि आता त्याच रस्त्यावरती संभाव्य दरडीचा जो धोका आहे तो एकंदरीत निर्माण झालेला आहे। अर्धवट पद्धतीमध्ये ही दरड जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक खिंड आहेत, त्या उदाहरणार्थ आपण पाहिलं तर भिसे खिंड असेल, त्यानंतर आपण जर बघितलं तर सुकळी खिंड असेल, त्या खिंडीमध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे। त्याच पद्धतीमध्ये ही अलिबाग आणि नागोठणा या रस्त्यावरती कुर्डूस या गावानजीक असलेली सामरी खिंड आहे आणि त्या सामरी खिंडीमध्ये देखील अशा पद्धतीचा दरड कोसळण्याचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे। प्रशासनाने योग्य वेळी याच्यावरती उपाययोजना करणं आता गरजेचं झालेलं आहे, अन्यथा या ठिकाणी एखादा भीषण अपघात जो आहे तो होण्याची संभावना जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी बाजूला प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा कुर्डूस आहे आणि त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत असतात आणि त्यांचा वावर जो आहे तो या रस्त्यालगत असतो। घरी जाण्यासाठी, घरून या शाळेमध्ये येण्यासाठी देखील याच रस्त्याचा त्यांना वापर करावा लागतो आणि त्याच रस्त्यावरती जे आहे ते आता अर्ध्या पद्धतीमध्ये अशी दरड आलेली आहे। मुसळधार पाऊस झाला ती दरड केव्हाही कोसळू शकते आणि संभाव्य धोका जो आहे त्यांच्या जीविताचा देखील निर्माण होऊ शकतो। काय सांगाल बाळा, ही दरड जी आहे ती अर्धी आलेली आहे खाली, मुसळधार पाऊस झाला तर पुढे येऊ शकते, काय भीती वाटते प्रवास करताना? हो, दरड कधी रस्त्यावर येऊ शकते आणि अपघात होऊ शकतो, रस्ताही बंद होऊ शकतो। भीती वाटते, धोका वाटतो का प्रवास करताना? जीविताची काळजी वाटते का? मुसळधार पाऊस असतो आपल्या कोकणामध्ये, इकडे तर जास्त पडत असेल खिंडीमध्ये? खूप पाऊस पडतो, इथे गाडी वगैरे नेताना पण भीती वाटते अशी, म्हणजे दरड पाऊस आल्यावर जोरात खाली येण्याची, म्हणजे रोजचा आम्ही प्रवास करतो इकडून इकडे पोयनाडला वगैरे जायचं असल्यावर अशी भीती वाटते। आणि रोजच्या शाळेत पण इकडे आले गेल्यावर बॉल वगैरे खेळतो, बॅट बॉल वगैरे, बॉल गेल्यावर पण इकडे जायला लागतं। किती दिवस झाले ही दरड अशीच आहे? साधारण महिना झाला। एक महिना झाला। एक महिन्यापासून अशीच आहे। तू काय सांगशील बाळा, भीती वाटते प्रवास करताना? हो, ही दरड 1 महिन्यापूर्वी कोसळलेली आहे आणि तिथे आम्हाला इकडे प्रवास करताना भीती वाटते। बोल 1 महिना अगोदर ती जरा कमी होती आणि आता जरा जास्त म्हणजे थोडी थोडी वाढते का, खाली वाढते? तो दगड आहे तो पहिला नव्हता कोसळला, तो आता ह्या मुसळधार पावसात कोसळलाय। 2-3 आठवड्यात पाऊस पडला ना अगोदर, तेव्हा तो कोसळला। म्हणजे अजून देखील दरडी खाली येण्याची शक्यता आहे? दरवर्षी थोडी थोडी येते ते यावेळी जास्त झाली ते। आपण जर बघितलं तर या प्रभाकर नारायण पाटील या शाळेचे हे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी येथे स्पष्ट जे आहे ते हकीकत सांगितलेली आहे। ही दरड जी आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकताय कशा पद्धतीमध्ये दरड जी आहे ती आता खाली आलेली आहे आणि त्यानंतर ही जी दरड आहे ही संभाव्य धोका आहे की पूर्णतः ही एकंदरीत रस्त्यावरती येऊ शकते। या ठिकाणी हजारो विद्यार्थी असतील, हजारो वाहन चालक असतील, हजारो प्रवासी असतील, या ठिकाणाहून प्रवास करत असतात। विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार गेली महिनाभरापासून ही जी दरड आहे या ठिकाणी अशीच आहे, मात्र प्रशासनाच्या वतीने कोणत्याही पद्धतीची उपाययोजना जी आहे ती केली जात नाही। प्रशासन एखादी गंभीर दुखापत, एखादा गंभीर अपघात होण्याची वाट पाहत आहे का, हाच खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे। राजवैश्वम पायान, टीव्ही मराठी, कुर्डूस, सामरेखिंड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.